नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर काल हार्दिक पांड्याने आपला घटस्फोट घोषित केला, त्याचप्रमाणे गौतम गंभीरने नवीन टीमची घोषणा केली आणि त्यामध्ये हार्दिक पांड्याचा समावेश नाही। तर गौतम गंभीर यांनी नुकत्याच घोषित केलेल्या भारतीय संघात हार्दिक पांड्याचा समावेश केलेला नाही। याच्यामागे खूप कारणे असू शकतात। जे हार्दिक पांड्या समावेश नाही केला त्याच्यामागे कारणे विविध प्रकारचे असू शकतात, ते आज आपण तुम्हाला सांगणार आहे। त्यातलं पहिलं कारण असू शकतं गंभीरचे धोरणात्मक विचार। गंभीर एक अनुभवी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आहे। त्याने आपल्या कर्णधारपदाच्या काळात विविध निर्णय घेतले आहेत। त्याच्या दृष्टिकोनातून संघातील योग्य खेळाडू निवडणे आणि त्यांची योग्य ठिकाणी नियुक्ती करणे महत्त्वाचे आहे। हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाच्या निर्णयावरून पूर्वी टीका करण्यात आली होती, त्यामुळे गंभीरने भारतीय संघासाठी नवीन रणनीती तयार करण्यासाठी हार्दिकला निवडले नसावे। तर याचं दुसरं कारण आहे हार्दिकचा सध्याचा फॉर्म आणि प्रदर्शन। हार्दिक पांड्याचा सध्याचा फॉर्म विचारात घेता त्याचे अलीकडील प्रदर्शन अपुरे असू शकते। IPL 2024मध्ये त्याचा फॉर्म कमी राहिला होता। त्याचे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीचाही फॉर्म तितका प्रभावी नव्हता, त्यामुळे संघातील त्याचे स्थान घटक करणारे असू शकते। कोणत्याही संघाच्या यशासाठी खेळाडूंचा सध्याचा फॉर्म महत्त्वाचा असतो आणि हा निर्णय त्या आधारावर घेतला असावा। आणि याचं तिसरं कारण म्हणजे संघातील संतुलन आणि युवा पिढीला संधी। भारतीय संघाला आगामी स्पर्धांसाठी नव्या आणि ताज्या खेळाडूंची गरज आहे। गंभीरने संघातील संतुलन राखण्यासाठी आणि युवा पिढीला अधिक संधी देण्यासाठी हार्दिकला बाजूला ठेवले असावे। नवीन खेळाडूंना संधी देऊन त्यांना अनुभव देणे आणि त्यांच्या कौशल्याचा विकास करणे आवश्यक आहे। त्यामुळे गंभीरने हार्दिकच्या जागी नवीन आणि उत्साही खेळाडूंना संधी दिली असावी। चौथं कारण आहे व्यक्तिमत्वाच्या बाबी। गंभीर आणि हार्दिक पांड्या यांच्यातील वैयक्तिक मतभेद देखील या निर्णयामागे असू शकतात। संघाच्या हितासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक असते, परंतु काही वेळा हे निर्णयांचा भाग बनू शकते। गंभीर आणि हार्दिक यांच्यातील पूर्वीचे वैयक्तिक मतभेद आणि त्यांचे एकमेकांवरील विचार यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा। पाचवं कारण म्हणजे संघातील अनुभवाची गरज। संघात अनुभव असलेले खेळाडू आवश्यक असतात, पण त्याचबरोबर तरुण खेळाडूंना संधी देणेही आवश्यक आहे। गंभीरने हार्दिकच्या जागी नवीन खेळाडूंना संधी दिली असावी, ज्यामुळे संघात नवीन उत्साह आणि ऊर्जा येईल। हे निर्णय घेताना संघाच्या दीर्घकालीन यशाचा विचार केला गेला असावा। सहावं कारण म्हणजे संघाच्या भविष्याची तयारी। आगामी स्पर्धांसाठी संघाच्या तयारीचा विचार करून गंभीरने हार्दिकच्या जागी नवीन खेळाडूंना संधी दिली असावी, त्यामुळे संघाची भविष्यकाळातील तयारी अधिक चांगली होईल। संघाला आगामी स्पर्धांसाठी सक्षम आणि तयार ठेवणे आवश्यक असते। हा निर्णय त्या दिशेने एक पाऊल असू शकतो। सातवं कारण म्हणजे गंभीरचे नेतृत्व कौशल्य। गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली संघाला नवीन दिशानिर्देश दिले असावेत। त्याच्या अनुभवावर आधारित त्याने संघाच्या सर्वोत्तम हितासाठी निर्णय घेतला असावा। संघाला यशस्वी बनवण्यासाठी आणि त्याच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी त्याने हार्दिकच्या जागी नवीन खेळाडूंना संधी दिली असावी। तर मित्रहो, या सर्व कारणांमुळे गंभीरने हार्दिक पांड्याला नवीन संघात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला असावा। या निर्णयामुळे संघाला आगामी स्पर्धांसाठी नवीन दिशा मिळेल आणि युवा पिढीला अधिक संधी मिळेल। तर ही आहेत याची संभाव्य कारणं। जर तुम्हाला अजून याच्यावरती अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपण तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहू। थँक्यू गाईज, धन्यवाद।